विधानसभा मतदारसंघाच्या लोकमान्यनगर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर आहे। या परिसरात आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून लोकमान्यनगर पाडा नंबर 1 येथे स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरण तलाव आणि त्याच्या बाजूला जिमची उभारणी करण्यात आली आहे। त्याचा फायदा लोकमान्यनगर आणि आजूबाजूच्या परिसरात राहत असलेल्या नागरिक आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणावर घेत असून भविष्यातून यामधून ऑलिम्पिक स्तरावर खेळणारे खेळाडू तयार होऊ शकतात असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। पण त्याचबरोबर या तरण तलावाच्या बाजूला स्केटिंग ट्रॅक उभारल्यास स्केटिंग खेळामध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होऊ शकतील। यासाठी लोकमान्यनगर विभागातील नागरिकांनी आणि लहान मुलांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे तरण तलाव परिसरात स्केटिंग ट्रॅक उभारण्यात यावं अशी मागणी केली। तात्काळ त्यांच्या मागणीचा विचार करून आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या आमदार निधीतून स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरण तलावाच्या परिसरात स्केटिंग ट्रॅक उभारलं। त्याचं लोकार्पण 27 जानेवारी रोजी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीदिनानिमित्त आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं। यामुळे लोकमान्यनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आणि लहान मुलांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार मानले। तसंच सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकमान्यनगरमधील लक्ष्मी पार्क येथे शिवसेना पक्षाचं कार्यालय असावं, तेथील नागरिकांची आणि शिवसैनिकांचीही मागणी होती। त्यानुसार आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्ष्मी पार्क येथे कंटेनर शिवसेना शाखा उपलब्ध करून दिली आहे। त्या शाखेचं उद्घाटन धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीदिनाचं औचित्य साधून आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी नगरसेविका आशा डोंगरे, विधानसभेचे सचिव संदीप डोंगरे, युवासेना महाराष्ट्र समन्वयक विराज निकम, उपशहर प्रमुख जयेंद्र दरेकर, विभाग प्रमुख संतोष ढमाले, भगवान देवकते, महिला संघटिका टोनी डिसोजा, वैभवी दळवी, विभाग समन्वयक राजेंद्र कांबळे, शाखा प्रमुख जितीन सावंत, रमेश सांडभोर, बाळू जाधव, किरण भुजबळ, सुशांत मयेकर, पराग सावके, आप्पा बोरकर, दिलीप केंजळे तसंच इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उद्घाटन झालेलं आहे, मुलांना यामुळे फायदा होणार। लोकमान्यनगर येथील रामचंद्र ठाकूर तरण तलावातील मोकळ्या जागेमध्ये स्केटिंग ट्रॅक व्हावा अशी मागणी आमच्या ह्या परिसरातील अनेक शिवसैनिकांची होती। प्रामुख्यानं लोकमान्यनगर विकसित होत असताना आजूबाजूला अनेक मोठ्या सोसायट्या आहेत, त्यात हे आकृती हप्टाऊन आहे, त्याचबरोबर कोरस आहे, रुनवाल प्लाझा आहे, वेदांत आहे, आसपासच्या परिसरातील अनेक सोसायट्या आहेत, लक्ष्मी पार्क फेज 1, फेज 2, NG विहंग विहार अशा सगळ्या सोसायट्या आहेत। ह्या सोसायट्यांमध्ये राहणारी आणि लोकमान्यनगर परिसरामध्ये शास्त्रीनगर परिसरामध्ये राहणारे जी मुलं आहेत त्यांना स्केटिंगसाठी ठाण्याच्या बाहेर जावं लागत होतं, कारण स्केटिंग ट्रॅक उपलब्ध नव्हता। ह्या परिसरामध्ये हा आपण छोटा ट्रॅक उपलब्ध करून दिला, जेणेकरून ज्यांना स्केटिंग शिकायची इच्छा आहे ते निदान स्केट्स पायामध्ये घालून चालू शकतील, धावू शकतील इथपर्यंत मर्यादित आहे। परंतु पुढे जर त्यांना पार्टिसिपेंट नॅशनल किंवा स्टेट लेवलला व्हायचं असेल तर मोठ्या ट्रॅकवर जावं लागेल। परंतु पायाभरणी मात्र लोकमान्यनगरच्या ह्या रामचंद्र ठाकूर तरण तलावाच्या माध्यमातून जो ट्रॅक उभारण्यात आलेला आहे त्या माध्यमातून होऊ शकेल। माझ्या आमदार निधीतून 50 लाख रुपये खर्च करून हा स्केटिंग ट्रॅकची निर्मिती केलेली आहे। इकडे येणाऱ्या विद्यार्थ्याला पोहायला मिळेल, जिमचं साहित्य ह्या ठिकाणी आहे, त्यामुळे जिम करता येईल, या ठिकाणी त्यांना स्केटिंग करता येईल। आपण लवकरच फुटबॉल टर्फ करतो आहे, जेणेकरून खेळाविषयी ज्या विद्यार्थ्यांना आपुलकी आहे, प्रेम आहे, ज्या पालकांना आपल्या मुलांना भविष्यामध्ये स्पोर्ट्समन करायची इच्छा आहे, अशा सगळ्या पालकांसाठी आणि क्रीडापटूंसाठी ही सगळी सुविधा ह्या भागाचा आमदार म्हणून मी केलेली आहे। माझ्या ह्या परिसरातील सगळ्या शिवसैनिकांची जी मागणी आहे ती पूर्णपणे पूर्ण झाली। लक्ष्मी पार्क परिसरामध्ये शिवसेनेची शाखा असावी असा मानस आमच्या त्या परिसरातील सगळे विभाग प्रमुख संतोष ढमाले, जतीन सावंत, त्यांच्या सगळ्या आमच्या महिला आघाडी, आमचे या परिसरातील नगरसेविका आशा डोंगरे, संदीप डोंगरे, ह्या सगळ्या भगवान देवकते ह्या परिसरातील शिवसैनिकांनी केली होती आणि त्यामुळे त्या परिसरामध्ये शाखेची निर्मिती केलेली आहे। आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी शाखेचं उद्घाटनही केलेलं आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये या शाखेच्या माध्यमातून अनेक चांगली कामं या परिसरातील शिवसैनिक करतील याची मला खात्री आहे। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ।
त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। ठाणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार ध्वनी प्रदूषण रोखण्यात महापालिकेला अपयश। ठाणे महापालिकेनं हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्यानं आता कुठे शहराची हवा सुधारल्याचं समाधानकारक चित्र दिसू लागले। हवा प्रदूषणात पास झालेली ठाणे महापालिका ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापास झाल्याचंच म्हणावं लागेल। महापालिकेच्या पर्यावरण अहवालानं हे अधोरेखित केले। शहरात रस्त्यांची, गृहसंकुलांची, मेट्रोंची कामं सुरू आहेत, त्यामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होते। वाहतुकीचा बोजवारा उडाल्यानं शहराच्या विविध भागात वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे वाहनांच्या हॉर्नमधून ध्वनी प्रदूषणात वाढ होते। शांतता क्षेत्रातही ध्वनी पातळी वाढू लागली आहे, त्यामुळे ध्वनी प्रदूषण रोखण्यात महापालिका कमी पडली का असंच म्हणण्याची वेळ आली आहे। ठाणे शहर हे औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर असलेलं शहर आहे। 1863 मध्ये नगर परिषदेची स्थापना झाली तेव्हा शहराची लोकसंख्या 9,000 होती। जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या 25,37,000 एवढी आहे। शहरात मागील काही वर्षात विकास कामं झपाट्यानं सुरू झाली। मोठमोठी गृहसंकुलं उभं राहू लागली। त्यात घोडबंदर भागात मेट्रोच्या कामानं वेग घेतलाय। महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची कामं दिवसरात्र सुरू आहेत। शहरातील वाहनांची संख्या 25 लाखाहून अधिक आहे। दरवर्षी रस्त्यांवर येणाऱ्या नवीन वाहनांची संख्या 8 ते 10% वाढत आहे। वाहनांची संख्या वाढत असताना शहरातील रस्त्यांचा आकार मात्र तोच आहे। शहरातील अनेक रस्त्यांची रुंदी कमी आहे। ठाणे शहरातून मुंबई, गुजरात, नाशिक, भिवंडीच्या ठिकाणी जाता येत असल्यानं रोज शहरातील रस्त्यांवर लाखो वाहनं ये जा करतात। माझ्या मतदारसंघामध्ये वाघवेळ गावामध्ये नेरोलॅक गुड्स नावाची एक कंपनी होती। फार वर्षापूर्वी ती बंद पडली। अद्यापर्यंत जे ह्या वाघवेळ गावातील 35 कामगार होते त्यांची देणीही त्यांनी दिलेली नाही। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी बांधकाम चालू असल्याचं निदर्शनास आलं। त्याचबरोबर आमचे जे ह्या परिसरातले विक्रांत तावडे आहेत, वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य, त्यांनी तक्रार दिली महापालिकेकडे की एका दिवसामध्ये 400 ते 500 झाडांची कत्तल केली आणि बिफोर आफ्टरचं त्यांनी फोटोसुद्धा महापालिकेच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिलं। अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या, आजही काही वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या। त्या अनुषंगानं मला गावातील काही ग्रामस्थांनी आणि प्रामुख्याने आमचे विभाग प्रमुख रवी घरत यांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही जागेवर जेव्हा पाहणी करायला आलो त्यावेळेस खरोखर वृक्षांची कत्तल झाल्याचे निदर्शनास आलं। ही बाब महापालिकेच्या लक्षात आल्यानंतर महापालिकेने पोलिसांना पत्र देऊन गुन्हा ताबडतोब दाखल करावा अशी मागणी केली। त्यानुसार पोलिसांची कारवाई चालू आहे। पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ह्या ठिकाणी पंचनामा करायचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे ह्या ठिकाणी पंचनामा होऊन जे 400-500 झाडं जी एका रात्रीत तोडली गेली आणि त्यामध्ये काही तर वृक्ष ही हेरिटेज होती, जेणेकरून ती 100-100, 150-150 वर्षापूर्वीची होती। ती वृक्ष तोडायची यांना परवानगी कोणी दिली? त्यामुळे या संदर्भातील तक्रार मी माननीय मुख्यमंत्री आणि राज्य शासनाकडे करणारच आहे। परंतु एवढी अवैध वृक्षतोड करणाऱ्या ह्या विकासकावर कठोर कारवाई करावी, त्यांची दिलेली CC रद्द करावी आणि जर CC नसेल दिली तर त्यांना देऊ नये आणि हेरिटेज वृक्ष त्यांनी जे तोडलेले आहे त्याबद्दल कायदेशीरदृष्ट्या काय आपल्याला भविष्यामध्ये अजून त्यांच्यावर कारवाई करता येईल ह्याकडे सुद्धा महापालिका प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मी विनंती केली आहे।
RJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे वाहतूक पोलिसांच्या वतीनं 34व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत सडक सुरक्षा जीवन सुरक्षा अंतर्गत ठाणे शहरामध्ये संपूर्ण महिना रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात येतोय. यामध्ये सीट बेल्ट आणि हेल्मेट लावणं किती गरजेचं आहे आणि वाहतूक विभागाकडून वेगवेगळ्या नियमांचं पालन कशा प्रकारे करावं यासाठी संपूर्ण शहरात जनजागृती मोहीम सुरू आहे. या अनुषंगानं आज विंटेज कार आणि सुपरबाईक रायडिंगसाठीचं आयोजन टॉवर नाका तलावपाळी परिसरात संपूर्ण ठाणे शहरात करण्यात आलं. यामध्ये 6 विंटेज कार आणि 70 सुपरबाईकसोबत मोठ्या संख्येनं ठाणेकर उपस्थित होते. या स्पर्धेत प्रमुख बाईक रायडर देवदत्त नागे, निखिल मुंबईकर, हॅपी सिंगसोबत मराठी सिनेसृष्टीतील कलाकार अंशुमन विचारे, ठाणे वाहतूक शाखेचे ब्रँड अँबॅसेडर मंगेश देसाई तसंच अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, दत्ता शिंदे यांनी फ्लॅग ऑफ केलं. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त विनयकुमार राठोड, DCP गणेश गावडे यांच्यासोबत पोलीस कर्मचाऱ्यांनी बाईक रॅलीमध्ये जनजागृती करून आनंद व्यक्त केला. ब्लॉग आणि रील आणि फोटो काढणारी जनजागृती केली आणि सहभाग घेतला त्यांना विशेष बक्षिसं देखील देण्यात येणार आहेत. यासोबतच बाईक रायडर यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आल्याचं ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितलं. कशा प्रकारे तुम्ही हा अनुभव घेतला? विंटेज कार होता, सुपर बाईक्स होते, काय सांगले बाबा? रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि सुरक्षितता राखून वाहतुकीच्या रहदारीच्या नियमांचे पालन करून सर्व वाहनं चालवीत याकरता या विंटेज कार्सचं आणि मोटरसायकल बाईक रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली होती. या ठिकाणी आम्ही 2 व्हीलर्सवर काही रायडर्ससोबत प्लेयर रायडर्स पण बसले होते, त्यांनीही हेल्मेट घातलेले होते दोघांनी पण. याच्यामध्ये हाच मेसेज द्यायचा होता की मागं बसणाऱ्यांनाही हेल्मेट घालायचं आहे. तसंच जे 4 व्हीलर्समध्ये बसणारे आहेत त्यांनी समोर बसणारे तर सीट बेल्ट लावतीलच, परंतु मागं बसणाऱ्यांनीही सीट बेल्ट लावावेत. हे नियम हे पोलिसांनी बळजबरीनं लादण्यासाठी नाहीत तर स्वतःहून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी पाळण्यासाठीचे आहेत. हा संदेश देण्यासाठी ही रॅली घेण्यात आली. लोकांचा फार उत्स्फूर्त सहभाग यासाठी राहिला. प्रत्येक चौकामध्ये गर्दी जमून पाहत होते, व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते, फोटोग्राफ्स काढत होते, सर्वांना चेअरअप करत होते. तर नागरिकांनी या अभियानांतर्गत जो आमचा उद्देश आहे तो सफल व्हावा यासाठी सुरक्षिततेनं वाहनं चालवावी हा एक संदेश सर्वांना देऊन मी शुभेच्छा देतो वाहतूक विभागाला. थँक्यू.